मी आदरणीय दादांना सर्वप्रथम आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने तसंच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वतीने शिवसेना संघटनेच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण महाड पत्रकारांच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे। सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं, सर्व विविध क्षेत्रातील प्रशासकीय लोकांना या ठिकाणी बोलवलं, परंतु दादांची एक आठवण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेन की अजितदादांसारखा पुन्हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे नाही। गेले 6 वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते आणि अर्थ खात्याचं एक चांगलं प्रभावी खातं त्यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि असं दादाने जाण्याने आज महाराष्ट्राचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। दादाच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखमय झालेला आहे आणि अजितदादांना पुन्हा आमच्या पूर्ण गोगावले परिवाराच्या वतीने आणि तुम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो।